अशोक मिलिंद वामन कांबळे, सातारा भागात होते. मला एक अशी तक्रार आली. त्या तक्रारीचं तर निवारण अजून झालेलं नाही, परंतु निमसोड गटातील श्री संदीप साळुंखे या व्यक्तीने जो कुणबी दाखला काढलेला आहे तो अक्षरशः खोटा आहे. याची चौकशी आम्ही न्यायालयात यावी असं कलेक्टर साहेबांना आता बोललेलं आहोत आणि निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे. तर त्यांनी जे आतापर्यंत केलेलं आहे ते नंदकुमार मोरे च्या विरोधामध्ये तो हा विषय केलेला होता, परंतु नंदकुमार मोरे हे योग्य रीतीने चाललेले असून त्यांच्या विरुद्ध कुणबी दाखला काढून स्वतः दाखला बनवून श्री संदीप साळुंखे यांनी तिथं फ्रॉड केलेला आहे. त्याची चौकशी व्हावी हा माझा आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा हे मी जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे. तरी त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी, नाहीतर मी 15 दिवसानंतर मी स्वतःहून स्टेज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर टाकून आमरण उपोषणाला बसणार. कुणबीच्या प्रत्येक गोष्टी आतापर्यंत सातारा जिल्हा असो किंवा कुठे असो कुणबीच्या पूर्ण चौकशी लावावी, अन्यथा तरुण वर्गावरती आणि बाकीच्या लोकांवरती याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत खोटं सगळं करण्यात आलेलं आहे. याची चौकशी 100% सरकारने लावावी, प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा मी आमरण उपोषण हे करणारच आहे. जिल्हा परिषद सदस्य श्री संदीप साळुंखे त्यांनी जो आताचा चुकीचा मार्ग जे आता पत्करलेला आहे तो फार चुकीचा आहे. कुणबी दाखला हा त्यांचा मुळात नाहीयेच, तरी तो त्यांचं पद आणि तो दाखलाही रद्द करण्यात यावा असे मी निवेदन सरकारला दिलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देऊन आलेलो आहे आणि त्यांचं जर त्यांनी ती चौकशी लावली, लवकरात लवकर चौकशी लावली तर ठीक, नाहीतर मी 15 दिवसानंतर आमरण उपोषणाला बसणार हे मात्र सिद्ध आहे.